रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहाचा शुभारंभ येत्या 15 जुलै रोजी पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते होत आहे। सुमारे 3.5 कोटी खर्च करून हे नवे दालन आलिशान आणि सुसज्ज असं हे बांधण्यात आलेलं आहे। तहसीलदार कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरती संपूर्ण नवीन मजला हा आपल्याला ह्या छायाचित्रात दिसत आहे। अतिशय सुंदर आणि रेखीव काम निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने हे सगळं उभारलेलं आहे। सुमारे 200 आसन क्षमता असलेलं आणि पालकमंत्रीनी आमदार यांचा समावेश असलेल्या ह्या सगळ्या आलिशान खुर्च्या आणि त्याच ठिकाणी अत्यंत सुविध्य असं हे या ठिकाणी इकोसिस्टीम या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। जिल्ह्याचा कारभार हाकताना ग्रामीण भागातल्या विकासाला चालना देणारं हे जिल्ह्याचं एक विकासाचं महत्त्वाचं दालन समजलं जातं आणि जिल्ह्याचा विकास आराखडा ज्या शासनाने मंजूर केल्यानंतर त्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कामे करायची आणि त्या माध्यमातून कुठल्या विभागाला किंवा कुठल्या तालुक्याला न्याय द्यायचा ह्याचे सारे निर्णय आता ह्या सभागृहातून रत्नागिरी जिल्ह्याला पाहायला मिळणार आहेत। पूर्वीचं सभागृहाच्या मानाने हे आजचं उभारण्यात आलेलं सभागृह अतिशय देखणं आणि तितकंच रुबाबदार असं वाटतंय आणि त्याच रुबाबदारपणे जिल्ह्याच्या विकासाची चालना या भविष्यात अशी सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया। टाइम्स डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।